स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मी मस्त अशी झणझणीत येळवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी बनवत आहे. तर मी कशी बनवते बघा. मी जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता टाकणार आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता छान असा तडतडून दिला आणि नंतर आपण टाकणार आहे हे वाटण. तर याच्यामध्ये मी खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, एक टमाटर आणि एक कांदा हे लालसर असं भाजून मस्त घेतलेलं आहे आणि ते आता मी याच्यामध्ये असं टाकणार. तर ते वाटण मी सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता हे पहिलं मी भाजून घेतले तरी पण आपण थोडंसं असं छान असं ह्याला परतून घेणार आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हळद. हलवून घेतलं. हा आहे आपला गरम मसाला आणि त्याला आता घेणार आहे हलवून असं छान असं. थोडासा गॅस कमी करणार आहे आपण आणि आता मी घालणार आहे याला आपलं हे करून आपला मसाला घरगुती जो आपण मिरचीचा बनवतो लाल तिखट. हे तुम्ही किती झणझणीत खाता त्याच्यावर टाका. आमच्या घरात तिखट आमटी लागते त्याच्यामुळे मी जास्त तिखट झणझणीत मस्त असं बनवते. हे बघ आहा वास असा मस्त भन्नाट सुटला आहे मस्त असं छान छान असं आपण आता परतून घेणार आहे. हे पहा बघू शकता तुम्ही वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे जे आपण येळवणी तयार आहे काढलेलं साईडला ते हे. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला किती आमटी करायची त्याच्यावर. जास्त घट्ट आमटी आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळं आणि जास्त घट्ट नाही करत. तर बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे बघा आपल्या आमटीला. आणि आता हे बघा हे कसे बबल्स आलेत. आता आपली आमटी उकळी फुटणार आहे म्हणजे उकळी येते त्याला छान अशी. चांगली एक मोठी उकळी आणून द्यायची फुल गॅसवर आणि नंतर ना मंद आचेवर म्हणजे कमी गॅसवरती एक 5 मिनटं चांगली अशी शिजवून द्यायची. कारण आपण त्याला अगोदरच मसाला भाजून टाकलेला आहे तरी पण तो चांगला मसाला त्या आमटीमध्ये अब्झॉर्ब झाला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे. त्याच्यामुळे हे पहा कसली छान उकळी आली बघा आमटीची मस्त अशी. तर आमटी उतू जाण्याची शक्यता असते वरती येते त्याच्यामुळे गॅस कमी करून घ्यायचा. पण ही काय आली नाही कारण मी जरा मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामुळं. हे पहा कशी आली उकळी. आता आपण याला मंद आचेवर 5 मिनटं शिजून देणार आहे. तर आपण 5 मिनिट चांगली कमी गॅसवरती आमटी शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हा कलर बघा आणि तरी बघा कट कसला आला आहे भाजीला एकदम मस्त आहे बघा. एकदम छान अशी आमटी झाली आपली झणझणीत मस्त. तर कोणाकोणाला आवडते येळवणीची आमटी अशी झणझणीत आणि चमचमीत मस्त ते कमेंट करून सांगा मला. तर वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांनी.